एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। खैरी येथे स्वर्गीय सोनाबाई पांडुरंग कपाडे यांच्या 14वीच्या कार्यक्रमात दाहुले परिवारांनी केली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण। खैरी येथे दिनांक 17 फेब्रुवारी रोजी स्वर्गीय सोनाबाई पांडुरंग कपाडे यांचे वयोवृद्धतेने निधन झाले आहे। त्या प्रित्यर्थ 14वीचा व भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम हा दिनांक 4 मार्च रोजी प्रमोद डाहुले व सौ सुनीता प्रमोद डाहुले यांनी श्रद्धांजली व 14वीच्या कार्यक्रमाचे आयोजित केले आहे। या कार्यक्रमादरम्यान व आश्वासन तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेनुसार भजनाच्या कार्यक्रमाद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मुख्य संपादक विनोद मावरेसह उपसंपादक रमेश आसुटकर। आज दिनांक 4 मार्च 2026 रोजी आपण राळेगाव तालुक्यातील खैरी या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी आज एक आपला असा श्रद्धांजली कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। तर ज्याला असं वाटतं आपण म्हणतो का आपल्याला मुलं बाळ खूप पाहिजे बा, असं काही नसते, पण त्यांनी आज सगळे मुलं बाळाची सगळी जबाबदारी आज डावले परिवाराने घेतली आहे। आज इथे श्रद्धांजली कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत। तर स्वर्गीय सोनाबाई पांडुरंगजी कपाडे यांचा श्रद्धांजली कार्यक्रम 14चा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। या ठिकाणी यांना सर्व जे कपाळे आणि ते पांडुरंगजी कपाळे सरवते यांना मुलं वारस नव्हतं, पण आज यांनी कुठली वारसाची कमतरता न जाणवता यांनी त्यांचं सर्वस्व यांना अर्पण केलं। त्याच्यामुळे आपण त्यांची मुलाखत घेऊ। प्रमोद भाऊ डावल्यात साहेब, आज तुमचे जे सोनाबाई कपाळे यांच्या तुम्ही भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, तुकडोजी महाराजांचा भजन संध्या पण या ठिकाणी तुम्ही उपस्थित केली, त्याबद्दल आपण काय सांगू लागेल? तुमच्या एवढं प्रेरित काय झाला तुम्ही? सोनाबाई पांडुरंग कपाळे यांना मुलगा नव्हता आणि मुलगी नव्हती। त्यांचं पालन पोषण करिता मला म्हणजे आत्या हो आमची आत्यानं मुलीला त्यांच्या पुतणीला आणली आणि मला जावई म्हणून आमच्या पालन पोषण करिता बोलावून त्याचं पालन पोषण आतापर्यंत आम्ही सुखानं चांगल्या तऱ्हेनं केलं। आणि ते पांडुरंग राजेश कपाळे आणि त्याची पत्नी म्हणजे सोनाबाई पांडुरंग कपाळे या दोघांचंही पालन पोषण आम्ही चांगल्या तऱ्हेनं केलं आतापर्यंत। आणि आता त्याची शेवटचा निरोप म्हणून श्रद्धांजली वाहिली। यांनी सांगितलं का ज्या आम्हाला आणलं आणि माझ्या पत्नीला पण त्यांनी आणलं आणि एक जावई म्हणून मला जे स्थान दिलं ते माझ्या स्थान हे माझ्या हृदयात आहे आणि त्यांच्यासाठी मी आदरपूर्वक त्यांना श्रद्धांजली वाहतो। या संदर्भात त्यांच्या धर्मपत्नी असो सुनीताताई प्रमोदजी डावले आज तुम्ही एक श्रद्धांजली कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। बरोबर तुम्हाला एक ज्याला असं वाटतं का कोणी नाही, पण देव त्याच्यासाठी सगळं काही करते। तुमच्या माध्यमातून त्यासाठी तुम्ही एक मुलगा आणि सून उपलब्ध झाला आहे, त्याबद्दल आपण काय सांगू शकता? माझी ती मोठी आई आहे आणि मी ते माझ्या आईपेक्षा जास्तीत जास्त प्रेम केलेलं आहे, माझ्या आईपेक्षा पण जास्त केलेलं आहे। आतापर्यंत शेवटपर्यंत सांभाळ पण केलेला आहे। खूप तकलीफ झाली।